मुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे। उष्णतेच्या लाटेचा रक्त पुरवठ्यावर परिणाम। जिल्हा सामान्य रुग्णालयात मर्यादित स्टॉक उपलब्ध। उष्णतेमुळे रक्तदाते ही झाले कमी। वर्ध्यात वाढत्या तापमानाचा परिणाम रुग्णालयातील रक्त पुरवठ्यावर देखील जाणवायला लागला आहे। उष्णतेची लाट वाढत असल्याने त्याचा फटका आता वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या रक्तपेढीवर झालाय। उन्हाळ्यामुळे रक्तदात्यांची संख्या कमी झाल्याने रक्तपेढीतील स्टॉक मर्यादित आहे। वर्ध्यात असणाऱ्या सावंगी आणि सेवाग्राम येथील रुग्णालयात देखील रक्त पुरवठ्याची परिस्थिती बिकट आहे। नेमकी वर्ध्यातील रक्त पुरवठ्याची स्थिती बिकट होत आहे। दरवर्षी 18,000 बॅग रक्ताच्या लागतात। दर महिन्याला 1500 ते 2000 बॅग वर्धा जिल्ह्यात लागतं असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। रक्ताची कमतरता आता भासायला लागली आहे। जिल्ह्यात वार्षिक 17 ते 18,000 ब्लडची गरज असते, त्यामुळे दर महिन्यात कमीत कमी 1500 ते 1800 बॅग आपल्याला लागतात। येणारा उन्हाळा म्हणजे आता वाढलेली गरमी व उन्हाळ्याच्या झळा याच्यामुळे कमी झालेली रक्तदाताची संख्या व कमी झालेले कॅम्प याच्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे। तरी सध्या आमच्याकडे 70 बॅग आहेत। सावंगी सेवाग्राम मिळून जवळपास वर्धा जिल्ह्यात 400 बॅग अवेलेबल आहेत। तरी पुढील 10 ते 12 दिवसाचा स्टॉक आहे व विविध सामाजिक संघटना तसेच सोशल ऑर्गनायझेशन व रक्तदाते यांना आपल्यातर्फे मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी अधिकाधिक स्वयंस्फूर्तीने रक्तदान शिबिर राबवावे। तसेच रक्तदान शिबिर मध्ये अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान करावे व रक्तदान शिबिरा व्यतिरिक्त आपल्या ब्लड बँक मध्ये रोज रक्तदान होते। सकाळी 9 वाजतापासून तर संध्याकाळी 5-6 वाजतापर्यंत आपण रक्तदान घेतो। रक्तदात्यांना माझी विनंती आहे की त्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी सहयोग करावा। जिल्ह्याला वर्षाचं जवळपास 15 ते 18,000 ब्लड लागतं। त्यानुसार महिन्याचं आपल्याला 1,500 ते 2,000 ब्लडचं जवळपास आपल्याला लागतं। उन्हाळ्यामध्ये रुग्णांची संख्या रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या थोडी वाढलेली असते। वाढलेलं तापमान व रोगराई त्याच्यामुळे रक्ताची गरज भासणारे रुग्ण तसेच सिकल सेल थॅलेसिमिया याही रुग्णांची संख्या वाढलेली असतात। त्याच्यामुळे त्यांना रक्ताची गरज पडतं। पण रक्तदात्याची कमतरता असल्यामुळे मे महिन्यात पुढील महिन्यात रक्ताची क्रायसिस म्हणजे रक्ताची कमतरता भासू शकते। परंतु यासाठी सामान्य रुग्ण वर्धा तसेच सावंगी सेवाग्राम ब्लड बँक यांच्याकडे विविध उपक्रम राबवून रक्ताची पुरवठा करण्याचे आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहे व त्यात आपल्याकडून मी आवाहन करतो की अधिकाधिक रक्तदान करावे।